हॅलो गाईज, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण SGBAU म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी इथे PhD साठी आता ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे लवकरच. तर त्यासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं हे कन्फ्युजन होतं, की सर आम्हाला सिलेबस कळवा. म्हणजे सिलेबस त्यांना माहीत नाहीये. तर सेकंड पेपर आणि फर्स्ट पेपर असे 2 पेपर होतात. तुमचे 2 सेक्शन असतात. तर त्यामध्ये तुम्हाला कुठून स्टडी करायचा आहे, त्याच्यानंतर कुठून तुम्ही प्रेफर करू शकतात. तर हे सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. परीक्षेची तयारी कशी करायची आहे, हे सगळं काही मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. आणि ग्लोबल ऑनलाईनवरती पेपर 1 साठी न्यू बॅच आपली सोमवारपासून स्टार्ट होत आहे. तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. तर चला आपण वळूया. आधी तुम्ही जे आहे त्याचं सिलेबस वगैरे काय असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही सेक्शन ए. सेक्शन ए मध्ये तुम्हाला रिसर्च मॅथोडॉलॉजी हे असतं सेक्शन. सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 सेक्शन असतात. पेट कंप्राइज 1 पेपर विथ 2 सेक्शन म्हणजे एकच पेपर असतो त्यामध्ये 2 सेक्शन असतात. तर सेक्शन ए मध्ये काय-काय असतं ते तुम्हाला सांगतो मी. रिसर्च मेथोडॉलॉजी विल बी कॉमन टू ऑल कॅन्डिडेट म्हणजे ऑल फॅकल्टी तुमचा मॅनेजमेंट असो, कॉमर्स असो, हिस्ट्री असो किंवा इकॉनॉमिक्स असो, मराठी असो, ते सगळ्यांना कॉमन असणार आहे रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे सेक्शन ए हे सगळ्यांना कॉमन असतो सेक्शन ए मध्ये. तर 50 क्वेश्चन विचारले जातात म्हणजे MCQs टाइप क्वेश्चन असतात. 4 पर्याय असतात त्याला. एक क्वेश्चन असतो, एक प्रश्न असतो आणि 4 पर्याय असतो. एक निवडायचा असतो तुम्हाला आणि जे सेक्शन द क्वेश्चन पेपर फॉर दिस सेक्शन शॅल बी इन इंग्लिश आणि मराठी असे हे इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल असतं. तर ते सेक्शन ए मध्ये काय कशामधून तुम्हाला स्टडी करायचं आहे, तर रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये काय-काय कंटेंट असणार आहे, इथे बघू शकता तुम्ही. टाइप ऑफ रिसर्च, त्याच्यानंतर रिसर्च प्रोसेस, रिसर्च डिझाइन, रिसर्च प्रॉब्लेम, व्हेरिएबल अँड देअर टाइप्स, फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस, सॅम्पलिंग, टूल्स ऑफ डाटा कलेक्शन, डाटा एनालिसिस, इंटरप्रिटेशन ऑफ डाटा, रिसर्च मेथड, त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह ऑफ सर्वे मेथड, एक्सपेरिमेंटल मेथड, रिसर्च प्रपोजल, रिसर्च रिपोर्ट, बिब्लिओग्राफी, हायपोथेसिस टेस्टिंग, रिसर्च पेपर रायटिंग, रिसर्च आर्टिकल, त्याच्यानंतर पेटंट आणि डिस्कव्हरीज. तर अशा प्रकारे सेक्शन ए मध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये तुम्हाला हे सगळं काही विचारणार आहे. आणि यासाठी सेक्शन ए म्हणजे पेपर 1 त्यासाठीच तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन वरती पूर्ण कोर्स आम्ही लॉन्च करत आहोत मंडे पासून. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, येत्या सोमवारी 31 मार्च पासून तुमची हे बॅच स्टार्ट होत आहे 31 मार्च पासून. तर या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि जे आहे जॉइन करू शकतात. तर 100% आमची गॅरंटी असते 50 मधून तुम्हाला 40 प्लस इथे क्वेश्चन जे आहे म्हणजे 40 प्लस तुम्ही घेऊ शकतात. अशा प्रकारे आम्ही स्टडी करून घेतो. त्यामध्ये तुम्हाला काय-काय भेटणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर तुम्हाला यामध्ये देण्यात येणार आहे. 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट सीरीज म्हणजे जसे तुमचे एक्झाम होणार आहे तशा प्रकारे हे टेस्ट तुमचे असणार आहे. त्याच्यानंतर नोट्स दिल्या जाणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह नोट्स म्हणजे तुमचं जे आहे अ, नोट्समुळे तुमचा सराव होईल. तुमचे जे आहे तुमचे जे डाउट आहे ते क्लिअर होतील. MCQs क्वेशन बँक PDF तुम्हाला देण्यात येणार आहे. मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला स्टडीमध्ये मटेरियल अवेलेबल करून देणार आहोत आम्ही. याची जी फीज आहे हे फक्त आम्ही ₹799 मध्ये ठेवलेली आहे. ₹799 मध्ये तुम्हाला आता हे सगळे स्टडी वगैरे झाल्यानंतर तुमची टेस्ट झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू कसं तुम्हाला क्रॅक करायचा आहे, ते सगळी आम्ही पुढची प्रोसेस पण तुम्हाला सांगतो. याचे जे डिटेल आहे जॉइन करण्यासाठी या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉइन करू शकतात. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा एक अ, प्रश्न होता, की सेकंड पेपरचा आम्हाला तुम्ही सांगा. सेकंड पेपरचा कुठून आम्ही स्टडी करायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही त्यामध्ये पण तुम्हाला सेम सेक्शन बी मध्ये 50 क्वेशन MCQs टाइप विचारणार आहे 50 मार्कासाठी म्हणजे 100 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे. हे 100 मार्क तुमची एक्झाम असणार आहे आणि 100 मार्कातून तुम्हाला फक्त 50 मार्क इथे पाडायचे आहे. 50 मार्क पाडले की तुमचा इंटरव्ह्यूला इथे नंबर लागतो आणि म्हणजे तुम्ही क्वालिफाईड होऊन जातात थोडक्यात. तर सेक्शन बी मध्ये बघा
The course for section B shall be as that the prescribed for the respective postgraduate program of the university. म्हणजे अमरावती युनिव्हर्सिटीचे जे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये आता माझं केमिस्ट्री आहे, केमिस्ट्री विषय आहे, तर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर याचं जे सिलेबस असतो तर ते सिलेबस मधूनच मला क्वेश्चन विचारले जातात. हे बऱ्याच स्टुडंटचा मला प्रश्न होता की सर सेकंड पेपरचं कुठून स्टडी करायचं आहे. तर तुम्ही एम एस सेट UGC नेट देत असाल तर त्याची जे स्टडी मटेरियल आहे तर त्यामधून तुम्ही जे आहे प्रिपरेशन करू शकतात. UGC नेटचे जे क्वेश्चन आहे 2-2 मार्काचे तर तशा प्रकारेच यामध्ये पण क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि याचं स्टडी मटेरियल पण आपल्याकडे अवेलेबल आहे. द क्वेश्चन पेपर फॉर दिस सेक्शन शॅल बी ॲज पर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन फॉर ऑफ रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट. म्हणजे इंग्लिशचा जर सब्जेक्ट असेल तर त्यामध्ये इंग्लिश मधूनच तुम्हाला क्वेश्चन पडणार आहे आणि जर मराठीचा असेल तर मराठी मधूनच पडणार आहे. तर सेकंड पेपर साठी पण आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. मला कुठे जायची गरज नाही. ग्लोबल ऑनलाईन वरती सगळं काही अवेलेबल आहे. एकच प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला दोन्ही सेक्शनचं जे आहे गाईडन्स ते सगळं भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स, कॉमर्स, त्याच्यानंतर हिस्ट्री, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, एन्व्हायर्नमेंटल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, सोशल वर्क, फिलॉसॉफी, मराठी, लॉ, हिंदी, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, सायकोलॉजी, इलेक्ट्रॉनिक सायन्स. तर अशा प्रकारे सेकंड पेपरसाठी पण आपल्याकडे मराठी आणि इंग्लिश हे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे दोन्ही लँग्वेजमध्ये. याची फीज 999 फीज आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉइन करा. कारण की आता 15 तारीख तुमची उद्यापासून स्टार्ट होणार आहे डेट ॲप्लिकेशनची. 15 एप्रिल पर्यंत तुमची ॲप्लिकेशन चालू राहणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एका महिन्यात तुमची एक्झाम पण होईल. तर सरासरी तुम्ही धरलं तर दीड दीड महिना बाकी आहे. दीड महिन्यात तुमच्याकडे कमी वेळ बाकी आहे. कमी नाही, सफिशियंट वेळ आहे. तुम्ही वेळ नाही न घालता तुम्ही स्टडी केलं तर डेफिनेटली जे आहे तुम्ही क्वालिफाईड हे जे आहे कराल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सेकंड पेपरचा पण स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. तर बऱ्याच जणांचा जे हे प्रश्न होता की सेकंड पेपरचा आम्ही स्टडी कुठून करावं? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जे अमरावती युनिव्हर्सिटीचं जे सिलेबस आहे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा जे असतो सिलेबस त्यामधूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही UGC नेट किंवा सेटचा पण जे आहे करू शकतात आणि क्वालिफाइंग क्रायटेरिया पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर सेटिंग कसं असतं बघा. सेक्शन ए मध्ये जे आहे 1 ते 50 जे क्वेश्चन आहे सेक्शन ए चे असतात म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजीचे आणि 51 ते 100 हे सेक्शन बी चे असतात म्हणजे तुमचा सब्जेक्ट. जसं की माझा मॅनेजमेंट आहे तर कॉमर्स आहे तर मला कॉमर्स मधून 50 क्वेश्चन म्हणजे 51 ते 100 क्वेश्चन मला विचारले जातात. त्याच्यानंतर क्वालिफाइंग क्रायटेरिया काय असणार आहे तुमचा 50% म्हणजे 50 मार्क तुम्हाला पाडायचे आहे. 50 मार्क तुम्ही पाडले तर तुम्ही क्वालिफाईड होणार आहे एक्झाम. त्याच्यानंतर ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ईडब्ल्यूएस त्याच्यानंतर एससी एसटी कॅटेगरी असाल. त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर आहे, फिजिकल हँडिकॅप आहे, व्हिज्युअल हँडिकॅप आहे, दॅट इज ब्लाइंड कॅटेगरी. द मिनिमम पासिंग क्रायटेरिया विल बी 45 म्हणजे 45 जरी तुम्हाला मार्क पडले 45 मार्क तुम्हाला पडले 45 मार्क तुम्हाला पडले तर तुम्हाला जे आहे इथे अ, तुम्हाला इथे जे आहे क्वालिफाइंग क्रायटेरिया असणार आहे. तुमचा टायमिंग काय असणार आहे बघा. 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा टायमिंग असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचा हे पेपर असणार आहे. तुम्हाला काही पण डाऊट असेल, काही पण तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी त्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला हे एक्सप्लेन करेल. तर बऱ्याच जणांचा हे क्वेश्चन होता, सेकंड पेपरमध्ये काय आहे, कुठून मग आम्ही जे आहे स्टडी करू. तर अशा प्रकारे पोस्ट ग्रॅज्युएशनचं तुमचं सिलेबस जे आहे त्यामधून तुम्ही करू शकतात किंवा ग्लोबल ऑनलाईनमध्ये सगळं काही स्टडी मटेरियल वगैरे अवेलेबल आहे. तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळं काही अवेलेबल होऊन जाईल. तर कमी वेळेत जास्त तुम्ही स्टडी करू शकतात आणि प्रॉपर गाईडन्स यामध्ये तुम्हाला भेटतो. बरेचसे स्टुडंट आमचे पीएचडी करत आहे लास्ट इयरचे. खूप सारे स्टुडंट क्वालिफाईड झालेले आहे आणि त्यांचं सिलेक्शनही झालेलं आहे.
धन्यवाद. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. आता परवापासून तुमचे ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे. तर ते तुम्हाला कशी प्रक्रिया असणार आहे पुढची ते सगळं काही मी सांगणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर चला आपण भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. थँक